चला सर्व विद्यार्थी पटकन या. एज्युकेशन घ्यायचे. यानंतर आपल्या समोर स्वागत गीत सादर करत आहोत इयत्ता 5वी विद्यार्थी. आपण सर्व मान्यवर त्याचबरोबर पालक ग्रामस्थ विद्यार्थी वर्ग सर्वजण उपस्थित झाला. सर्वांचं मी शाळेच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो. सकाळपासून आपण मातृपितृ पूजन सोहळा या ठिकाणी संपूर्णपणे पार पाडलेला आहे. तदनंतर आता विद्यार्थ्यांचा पुनर्गौरव आणि सदिच्छा समारंभ या ठिकाणी संपन्न होत असताना आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करणं सन्मान करणं हे शाळेचं आद्य कर्तव्य आहे. सर्वप्रथम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित पोकरकर यांचा सन्मान या ठिकाणी मी बाजार सरांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. शिक्षक बंधूंना विनंती आहे जास्त सर पुढे या. तदनंतर सदोदित शाळेवर प्रेम करणारे आणि या शाळेच्या आजच्या या परिस्थितीला खऱ्या अर्थाने ज्यांनी सुरुवात केली ते माताशेठ पोकरकर माजी जिल्हा परिषद सदस्य नियमितपणे शाळेवर अतिशय बारीक लक्ष असतं. त्यांचाही सन्मान मी पालेकर सरांना विनंती करतो की आपण माताशेठ पोकरकर यांचा सन्मान या ठिकाणी करावा. तदनंतर शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सन्मान्य विकासजी बांगर
ज्यांचा सन्मान वाघ सरांना मी विनंती करतो की आपण विकास बांगर यांचा सन्मान करावा. तदनंतर शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सन्माननीय स्मिताताई कुलकर्णी यांचा सन्मान मेघडे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण स्मिताताईंचा सन्मान करावा. तदनंतर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुनीताताई बांगर यांचा सन्मान मी या ठिकाणी थोरात मॅडम यांना विनंती करतो की आपण बांगर मॅडम यांचा सन्मान करावा. सन्मानासाठी पात्र आहात आपण सर्वजण पालक सुद्धा. परंतु आपण सकाळपासून पाहिलेलं आहे की आपल्या कार्यक्रमाला सकाळच्या कार्यक्रमाला बराचसा उशीर झाला आणि आता सुद्धा पुन्हा शाळा सुटण्याची वेळ होईल. पुन्हा एकदा आपल्या सर्व पालकांचं मी शाळेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. या शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमासाठी जे हिरिरीनं भाग घेत असतात आणि मुलांना खऱ्या अर्थानं उत्तेजन देण्याचं कार्य करत असतात, चेअरअप देत असतात. आम्हा शिक्षकांना सुद्धा सदोदित ज्यांचं मार्गदर्शन लाभत असते ते सन्माननीय वैभव सरांचा सन्मान मी या ठिकाणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्माननीय अभिजित पोकरकर यांना मी विनंती करतो की आपण वैभव सरांचा सन्मान करावा. विद्यार्थ्यांनी वैभव सरांसाठी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. त्या वतीनं शाब्दिक सन्मान करतो, सत्कार करतो आणि पुढील सूत्रे सन्माननीय पालेकर सरांकडे देतो. धन्यवाद सर. या ठिकाणी सर्वच पालकांचं वर्षभर आम्हाला वेळोवेळी भरपूर असं सहकार्य लाभलंय. त्याच्यामुळं व्यक्तिगत नामोल्लेख न करता आपल्या सर्वांचं सामूहिक शाब्दिक शाळेच्या वतीनं, वर्गाच्या वतीनं, वर्ग शिक्षकांच्या वतीनं मी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. शैक्षणिक वर्ष सन 2019 मध्ये ही पहिलीची बॅच दाखल झाली. पहिलीच्या वर्गामध्ये एकूण 3 तुकड्या होत्या. त्यानंतर पहिलीचा वर्ग झाल्यानंतर मार्च मध्ये कोविड सारखी परिस्थिती उद्भवली आणि त्यानंतर आपण 1.5 वर्ष साधारणपणे ऑनलाईन पद्धतीनं वर्गाध्यापन केलं. इयत्ता 3च्या द्वितीय सत्रानंतर प्रत्यक्ष वर्गाध्यापनाला सुरुवात झाल्यानंतर 2 तुकड्या या ठिकाणी होत्या. 3री 4थीच्या याच्यामध्ये भरपूर प्रकारे सहशालेय उपक्रम राबवल्यानंतर इयत्ता 5वीच्या शैक्षणिक वर्षाला सन 2023-24 पासून प्रत्यक्ष सुरुवात 10 एप्रिल पासून झालेली होती. 24 एप्रिल आपण पालक सभा घेऊन संपूर्ण नियोजन मांडलं आणि मंथन परीक्षा, नवोदय परीक्षा, सैनिक परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा या 5ही परीक्षांचं नियोजन आपण त्या ठिकाणी केलेलं होतं. सर्व वर्गातील अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिकांचा सराव घेऊन या ठिकाणी आपण या परीक्षांना सामोरे गेलेलो आहोत. 20 जानेवारीला नवोदय परीक्षा झाली, 28 जानेवारीला सैनिक परीक्षा झाली, त्यानंतर 29 जानेवारीला अभिरूप परीक्षा व 4 फेब्रुवारीला मंथन परीक्षा झाली आणि 18 फेब्रुवारीला स्कॉलरशिप परीक्षा पार पडली. आता या प्रथमतः दिलेल्या वेळेमध्ये सर्व परीक्षा पार पडल्यामुळं आपल्याला थोडासा सरावाला वेळ कमी पडला. तरी पण त्याच्यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने मार्क संपादन करून या ठिकाणी आपल्या यशाची छाप, शाळेचं नाव लौकिक या ठिकाणी वाढवलेला आहे आणि या सर्वच विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहोत. बौद्धिक गुणवत्तेबरोबरच सहशालेय उपक्रमामध्ये सुद्धा यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव असेल, यामध्ये
आपल्या विद्यार्थ्यांची सुरूप त्या ठिकाणी दिसून आलेली आहे. वक्तृत्व स्पर्धेमध्ये पियुष वाघ, प्रश्नमंजुषेमध्ये समर्थ राजे विजय वानखेडे, मधुरा बोंबे, त्याचबरोबर ज्या वैयक्तिक स्पर्धा होत्या त्यामध्ये उंचवडी, धावणे आणि लांब उडी, याच्यामध्ये मुलींमध्ये दिव्या भरत कुरकुटे व मुलांमध्ये समर्थ अल्पेश पोकरकर या विद्यार्थ्यांनी अतिशय छान पद्धतीने यश संपादन केलेलं आहे. लोकनृत्यामध्ये पण आपल्या शाळेचा त्या ठिकाणी तालुका पातळीपर्यंत क्रमांक आलेला होता. या सर्व पालकांचं विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सहलीचा आनंद मिळावा यासाठी आपण शैक्षणिक सहलीचं आयोजन केलेलं होतं. 29 फेब्रुवारीला आपण परिसर भेटीचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं होतं. कोणा या ठिकाणी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर बालानंद मेळावा, या सर्व कार्यक्रमांचं नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. आता जास्त वेळ न घालवता आपण या पुढील जो कार्यक्रम आहे विद्यार्थी गुणगौरव, याला प्रत्यक्षात आपण सुरुवात करत आहोत. दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्या बीडचे विस्तार अधिकारी सन्माननीय पुरी साहेब यांचा सत्कार तासकर सरांना मी विनंती करतो की आपण सन्माननीय पुरी साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर सांगली केंद्राचे केंद्र प्रमुख यांचं सदोदित मार्गदर्शन आम्हाला लाभतं. सन्माननीय सांगली साहेब यांचा सत्कार सन्माननीय थोरात सर यांना मी विनंती करतो की आपण माननीय सांगली साहेबांचा सत्कार करावा. सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव या ठिकाणी अभिरूप परीक्षा असेल, मंथन परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल आणि सैनिकी परीक्षा, यामध्ये सर्वात प्रथमता स्वराली संतोष राक्षे मंथन परीक्षेमध्ये 290 मार्क, राज्यात 5वी, जिल्ह्यात 4थी व अभिरूप परीक्षेमध्ये 258 मार्क, जिल्ह्यामध्ये 2री विद्यार्थिनी आलेली आहे. या विद्यार्थिनीचा सत्कार या पुढील सत्कार करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत माननीय अभिजित पोकरकर, ज्या विद्यार्थ्यांचा नामोल्लेख केलेला आहे त्या पालकांनी ताबडतोब समोर यावं. वेळ आपल्याकडे कमी आहे, त्याच्यामुळं कमी वेळामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कार्यक्रम पार कसा पडेल याकडे आपल्याला लक्ष द्यायचंय. तर साधारणपणे आपण 4-4, 5-5 सत्कार मान्यवरांच्या हस्ते घेणार आहोत. अभिजित पोकरकर यांना विनंती आहे की स्वराली संतोष राक्षे हिचा ट्रॉफी देऊन आपण सत्कार करायचा आहे. पुढील पालक समर्थ राजे यांनी तयार आहे. द्वितीय सत्कार आहे समर्थ राजे विजय वानखेडे, मंथन परीक्षेमध्ये 288 गुण, राज्यामध्ये 6वा, जिल्ह्यात 5वा व अभिरूप परीक्षेमध्ये 268 मार्क, राज्यात 12वा क्रमांक या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे. पालक आपल्याला विनंती की आपण पटकन यायचे समोर. पोकळे, आरोशी जय या पालकांनी तयार राहायचे. पुढं समोर येऊन उभं राहिले तरी हरकत नाही, म्हणजे आपला वेळ कमी जाईल. यानंतर इक्षिता विकास कोकणकर 284 गुण, राज्यात 8वी, जिल्ह्यात 7वी व अभिरूप परीक्षेमध्ये 248 गुण, तालुक्यामध्ये 3री आलेली आहे. या विद्यार्थिनीचा सत्कार सन्माननीय पुरी साहेबांच्या हस्ते होतोय. त्यानंतर श्रीश्री संजय कुमार पोकळे, मंथन परीक्षेमध्ये 280 गुण, राज्यात 10वा, जिल्ह्यामध्ये 9वा व 260 गुण, अभिरूप परीक्षेमध्ये मिळून जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. या विद्यार्थ्यांचं स्वागत माताश्री पोकरकर यांच्या हस्ते होते. यानंतर पुढील विद्यार्थी आहेत आरुषी जैन.
280 गुण, राज्यामध्ये 10वा, जिल्ह्यात 9वा व अभिरूप परीक्षेमध्ये 254 गुण, जिल्ह्यामध्ये 4था क्रमांक पटकवलेला आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण त्याचं स्वागत अभिनंदन करायचंय. यानंतर संस्कार स्पर्धक आर्यन मान्यता अनिरुद्ध आराध्या, संस्कार किरण लायगुडे, मंथन परीक्षेमध्ये 280 गुण, राज्यामध्ये 10वा व जिल्ह्यामध्ये 9वा क्रमांक. संस्कार किरण लायगुडे 278 गुण मंथन परीक्षेमध्ये व अभिरूप परीक्षेमध्ये 272 गुण प्राप्त केलेले आहेत. राज्यात 10वा क्रमांक पटकवलेला आहे. याही विद्यार्थ्यांचं अभिनंदन. या ठिकाणी अभिजित पोखरकर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा सत्कार करायचा आहे. यानंतर स्पंदन आशिष पोखरकर 278 गुण मंथन परीक्षा, 264 गुण अभिरूप परीक्षा, राज्यामध्ये 14वा क्रमांक विद्यार्थ्यांना प्राप्त केलेला आहे. याचाही सत्कार माताश्री पोखरकर यांना विनंती करतो की आपण करायचं आहे. यानंतर पुढील विद्यार्थी आहे आर्यन गणेश लोखंडे, मंथन परीक्षेमध्ये 270 गुण, परीक्षेमध्ये 230 गुण प्राप्त केलेले आहेत. या विद्यार्थ्यांचा सत्कार विकास सेठ वांगर यांना विनंती करतो की आपण पालकांना विनंती आपण पटकन यायचे समोर 60 सत्कार घ्यायचे. एका विद्यार्थ्याला 1 मिनिट म्हटलं तरी 1 तास जाईल. आपली थांबण्याची तयारी असेल तर आपण 2 तासही थांबू, परंतु परत आपल्यालाच काय होईल. त्याच्यामुळे पालकांनी कृपया नाव घेतल्याबरोबर लगेच समोर यावं ही विनंती. मंथन परीक्षेमध्ये 272 गुण व अभिरूप परीक्षेमध्ये 244 गुण या विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. पालकांना विनंती आपण समोर यायचंय. सन्माननीय सुनीता बांगर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीचं स्वागत करायचंय, अभिनंदन करायचंय. यानंतर पुढील विद्यार्थी अनिरुद्ध आराध्या, पियुषा, मधुला, प्रणव, धनश्री, ऋषिकेश, श्रेयस यांनी तयार राहायचंय. अनिरुद्ध प्रशांत वाघमारे मंथन परीक्षेमध्ये 270 गुण व अभिरूप परीक्षेमध्ये 242 गुण मिळवलेले आहेत. या विद्यार्थ्यांचा सत्कार स्मिता पोखरकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष यांच्या हस्ते होतोय. त्यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे आराध्या सचिन पडवळ, मंथन परीक्षेमध्ये 270 गुण व अभिरूप परीक्षेमध्ये 260 गुण मिळून जिल्ह्यामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी आहे. माननीय पुरी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीचा आणि तिच्या पालकांचं ट्रॉफी देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे पियुषा समीर वाहा, 268 गुण मंथन परीक्षेमध्ये व 262 गुण अभिरूप परीक्षेमध्ये, राज्यामध्ये 15वा क्रमांक आलेला आहे. माननीय सांगळे साहेब यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. पुढील विद्यार्थिनी आहे मधुला गणेश बोंबे, मंथन परीक्षेमध्ये 268 गुण व अभिरूप परीक्षेमध्ये 246 गुण, तालुक्यामध्ये 4था क्रमांक प्राप्त केलेला आहे. या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यासाठी मेंगडे मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका मेंगडे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीचा सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील विद्यार्थी आहे प्रणव नितीन मुंडे, 266 गुण मंथन परीक्षेमध्ये व 240 गुण अभिरूप परीक्षेमध्ये. या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यासाठी चासकर सर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांचा व पालकांचा ट्रॉफी देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील विद्यार्थिनी आहे, पुढील विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवा. धनश्री, ऋषिकेश, श्रेयस, आदित्य, आराध्या बांगर, ईश्वरी, रिद्धिमा, अर्जुन वरद. धनश्री बाबुराव शिंदे, 264 गुण मंथन परीक्षा व 220 गुण अभिरूप परीक्षा. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी थोरात सरांना मी विनंती करतो की आपण समोर यावं. या पुढील विद्यार्थी आहे ऋषिकेश ज्ञानेश्वर सातपुते. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी चिखले सरांना विनंती करतो आपण समोर यावं. 262 गुण मंथन परीक्षेमध्ये 244 गुण अभिरूप परीक्षेत तालुक्यात 5वा क्रमांक विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेला आहे. या विद्यार्थ्यांचा सत्कार चिखले सरांच्या हस्ते होतोय. पुढील विद्यार्थी आहे श्रेयस विजय पोखरकर, 262 गुण आणि 228 गुण. या ठिकाणी वाघ सरांना मी विनंती करतो की आपण समोर यावं आणि या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार करावा.
यानंतर पुढील विद्यार्थी आहे आदित्य संजय परदेशी. मंथन परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवून विद्यार्थ्यांचे स्वागत करूया. आदित्य संजय परदेशी 260 गुण व अभिरूप परीक्षेमध्ये 246 गुण. आदरणीय सरांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील विद्यार्थी आहे आराध्या नवनाथ बांगर. मंथन मध्ये 260 गुण व अभिरूप 204 गुण. निमोणकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण समोर यावं, या विद्यार्थिनीचा आणि पालकांचा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कार करण्यासाठी इंदोरे मॅडम यांना मी विनंती करतो की आपणही समोर यावं. ईश्वरी नंदकुमार कोकरकर 258 गुण. मंथन परीक्षा व अभिरूप परीक्षेमध्ये 210 गुण मिळवलेले आहेत. या पुढील विद्यार्थिनी आहे ईश्वरी नंदकुमार कोकरकर. इंदोरे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण समोर यावं. त्यानंतर पुढील सत्कार देण्यासाठी कोकरकर मॅडम, थोरात मॅडम यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी पुढे यावं. रिद्धिमा प्रदीप आवटे. मंथन परीक्षेमध्ये 258 मार्क व अभिरूप परीक्षेमध्ये 242 मार्क. या विद्यार्थ्यांचा सत्कार कोकरकर मॅडम यांना मी विनंती करतो की आपण समोर यावं. यानंतर पुढे अर्जुन मंगेश जोशी. अर्जुन मंगेश जोशी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी थोरात मॅडम यांना मी विनंती करतो की आपण समोर यावं. 258 गुण मंथन परीक्षा, 196 गुण अभिरूप परीक्षा. यानंतर पुढील सत्कार करण्यासाठी लोंढे मॅडम यांना मी विनंती करतो की आपण समोर यावं. लोंढे मॅडम. वरद समीर हिंगे 258 गुण मंथन परीक्षा व 236 गुण अभिरूप परीक्षा. सर्व विद्यार्थी या पुढील विद्यार्थी आहे अथर्व जयेश निराळी 254 गुण मंथन परीक्षा अभिरूप परीक्षा 230 गुण. अध्यक्ष मान्य अभिजित कोकरकर यांना मी पुन्हा विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. यानंतर पुढील विद्यार्थी आहे समर्थ प्रकाश आवटे 254 गुण मंथन परीक्षा व 216 गुण अभिरूप परीक्षा. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी मान्य माता शेठ कोकरकर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थी व पालकांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पुढील विद्यार्थिनी आहे आदिती शांताराम बांगळ 252 गुण मंथन परीक्षा व 224 गुण अभिरूप परीक्षा. विकास शेठ कोकरकर यांना मी विनंती करतो की आपण या विद्यार्थी व पालकांचा सत्कार करायचा आहे. विकास शेठ बांगळ. या पुढील विद्यार्थिनी आहे मानवी मच्छिंद्र गवाले 250 गुण मंथन परीक्षा 234 गुण अभिरूप परीक्षा. या विद्यार्थींचा सत्कार करण्यासाठी सुनीता बांगर यांना मी विनंती करतो की आपण करावा. समर्थ अल्पेश कोकरकर 250 गुण मंथन परीक्षेमध्ये मिळवलेले आहेत. या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी स्मिताताई कोकरकर यांना विनंती करतो की आपण समर्थ अल्पेश कोकरकर यांचा सत्कार करावा. या पुढील विद्यार्थी आहे रुद्र विठ्ठल कोकरकर 248 गुण मंथन परीक्षा 236 गुण अभिरूप परीक्षा. शाळेच्या मुख्याध्यापिका मेघडे मॅडम यांना मी विनंती करतो रुद्र आणि त्याच्या पालकांचा आपण ट्रॉफी देऊन सत्कार करायचा आहे. बेटे बेटे सावधान. हँड्स अप विद्यार्थी, हँड्स डाऊन. या पुढील विद्यार्थी आहे
236 गुण. अभिरूप परीक्षा रुद्र विठ्ठल रुद्रराव नंतर दुर्वा प्रदीप शेटे 248 गुण मंथन व 220 गुण. अभिरूप परीक्षा माननीय पुरी साहेबांना विनंती करतो की आपण या विद्यार्थिनीचा सत्कार करावा. त्या पुढील विद्यार्थी आहे सोहम रंगनाथ कोकरकर 248 गुण मंथन. सोहम रंगनाथ कोकरकर सांगळे साहेब पुरी साहेब यांना विनंती आपण त्यांचा सत्कार करावा. पुढील विद्यार्थिनी मुग्धा हेमंत राजगुरू 246 गुण मंथन परीक्षा व अभिरूप परीक्षेमध्ये 238 गुण. यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण 5 मिनिटं स्थानापन्न व्हावं. यानंतर आपण विद्यार्थ्यांपैकी मनोगत घेणार आहोत आणि त्यानंतर परत पुढील जे काही सत्कार आहेत ते सत्कार आपण याच्यानंतर घेणार आहोत. चला, इयत्ता 4च्या विद्यार्थिनी या ठिकाणी इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहेत. सर्व विद्यार्थी बैठे सावधान. भारत माता की. जानवी सोमनाथ एरंडे ही विद्यार्थिनी या विद्यार्थ्यांना शुभेच्छा सदिच्छा देत आहे. जानवी इकडे समोर आहे, समोर आहे. माईक हा बघ. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. अध्यक्ष महोदय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. आज 5वी वर्गाचा निरोप समारंभ. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्यांना आकार देऊन त्यापासून सुंदर मटके घडवतो त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी त्यांना घडवले. त्यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले, त्यांच्या जीवनाला सुरेख आकार दिला. आपली ही शाळा ज्ञानाचे पवित्र मंदिर आहे. या शाळेत त्यांनी त्यांचे छंद जोपासले. या शाळेतून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी या शाळेचा अभिमान असेल. 5वीचे विद्यार्थी खूप चांगले होते. त्यांनी आम्हाला आमच्या बरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवले. त्यांनी नवोदय या परीक्षेत खूप चांगल्या प्रकारे रियाज संपादन केले. सैनिकी, स्कॉलरशिप या विविध परीक्षांमध्ये त्यांनी यश संपादन केले. त्यांना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी आमच्या सर्वांकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढील विद्यार्थी 5वीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश देतोय. सलोखा सुटला म्हणून संबंध संपत नाही, सलोखा सुटला म्हणून संबंध संपत नाही. अध्यक्ष महाराजे, गुरुजन वर्ग व इथे जमलेला माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार. तुम्ही येथून कुठेही जात असाल तरीही तुम्ही चांगले शिक्षण घेत जाल. तुम्हाला एक संदेश आहे की उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी, उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी. त्या पाखरांना परतीची
पुढील सत्कारार्थी आहे पूर्वा संतोष शिंदे. मंथन मध्ये 244 आणि अभिरूप मध्ये 234 गुण. चला पूर्वा. त्यानंतर पुढील विद्यार्थ्यांनी तयार राहायचंय. भूषण, अक्षिता, अनुवेद, दुर्वा आणि पूर्वाचा सत्कार करतायत माननीय श्रीमाता शेठ, माजी जिल्हा परिषद सदस्य. आपल्यास विनंती आहे की आपण हा सत्कार करावा. यानंतर पुढील विद्यार्थी भूषण, अक्षिता, अनुवेद, दुर्वा खोजे या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी तयार राहायचे. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे भूषण सूर्यकांत पोकरकर. त्याचा सत्कार माननीय अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अभिजित शेटकोकरकर यांना विनंती आपल्यास आपण करावा. याला 244 मंथनमध्ये आणि 222 अभिरूपमध्ये. यापुढील सगळे सत्कार 2-3 अध्यक्षांना विनंती आपण करावे म्हणजे उरकत. अक्षिता रामलाल देवाशी अध्यक्षांना विनंती आहे आपण सत्कार करावा. मंथन 242 आणि अभिरूप 196 गुण. पुढील विद्यार्थी आहे अनुवेद प्रशांत पोकरकर. मंथन परीक्षेमध्ये 238, अभिरूप मध्ये 192 गुण. अध्यक्षांना विनंती आहे आपण हा सत्कार करावा. नंतर पुढील सत्कारार्थी विद्यार्थी आहे दुर्वा संदीप खोजे. मंथन मध्ये 234 गुण आणि अभिरूप मध्ये 198 गुण. अध्यक्षांना विनंती आहे आपण हा सत्कार करावा. त्यानंतर पुढील सत्कार मान्य श्री विकास शेठ वांगर. आपल्यास विनंती आहे की यापुढील सत्कार आपल्या हस्ते होतील. पुढील विद्यार्थी स्वरा सचिन काळे. त्यानंतर ध्रुवा वाबळे, समृद्धी गावडे, ओम बांगर, दिव्या इंटरे या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. पुढील विद्यार्थी स्वरा सचिन काळे. मंथन 232 गुण. तिचा सत्कार होतोय मान्य विकास शेठ वांगर यांच्या हस्ते. पुढील विद्यार्थीने आहे ध्रुवा रामदास वाबळे. मंथन मध्ये 230 गुण, अभिरूप मध्ये 180 गुण. मान्य विकास शेठ आपल्यास विनंती आहे आपण हा सत्कार करावा. त्यानंतर पुढील विद्यार्थीने समृद्धी गणेश गावडे. मंथन 230 गुण, अभिरूप परीक्षा 206 गुण. ओम बांगर नंतर दिव्या दत्ता इंदोरे, रुद्रा दत्तात्रय बांगर, स्वराजी रुपारी यांनी तयार राहायचे. या पुढील सत्कार आहे ओम दत्तात्रय बांगर. मान्य स्मिताताई पोकरकर आपणास विनंती आहे या पुढील सत्कार आपण करावे. ओम दत्तात्रय बांगर. मंथन 230 गुण, अभिरूप 212 गुण. त्यानंतर पुढील विद्यार्थीने दिव्या दत्ता इंदोरे. मंथन परीक्षा 224 गुण. मान्य स्मिताताईंना विनंती आहे आपण हे सत्कार करावे. पुढील विद्यार्थीने रुद्रा दत्तात्रय बांगर. मंथन 220 गुण, अभिरूप परीक्षा 198 गुण. यानंतर स्वराली रुकारी, दिव्या मुरकुटे, ओंकार बोकरकर, ऋतुराज डोंगरे या विद्यार्थ्यांनी तयार राहायचंय. पुढील सत्कार आहे स्वराली रुकारी. मान्य स्मिताताई आपल्या हस्ते हा सत्कार करावा. यानंतर पुढील सत्कार मान्य सुनीताताई बांगर. आपणास विनंती राहील आपण हे सत्कार करावे. दिव्या वरण मुरकुटे. मंथन परीक्षा 216 गुण. पुढील विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. दिव्या मुरकुटे, ओंकार पोकरकर, ऋतुराज डोंगरे आणि तन्वी थोरात. दिव्या मुरकुटे 216 मंथन. यानंतर ओंकार अजित पोकरकर. मंथन परीक्षा 214 गुण, अभिरूप परीक्षा 186 गुण. मान्य सुनीताताई आपणास विनंती आहे आपण हा सत्कार करावा. पुढील विद्यार्थी ऋतुराज संतोष डोंगरे. मंथन परीक्षा 214 गुण. मान्य सुनीताताई आपणास विनंती आहे हा सत्कार करावा. यानंतर पुढील विद्यार्थीने तन्वी तेजस थोरात. सुनीताताईंना विनंती आपण हा सत्कार करावा. पुढील विद्यार्थीने अनन्या बोल्ले, सिद्धी गावडे, सुप्रिया भारवकर, वेदिका विलास पोंगडकर. या पुढील सत्कार माननीय श्री मनोज राम लोखंडे, माजी सदस्य शाळा व्यवस्थापन समिती. आपल्यास विनंती आहे की आपल्या हस्ते पुढील सत्कार होत आहे. विद्यार्थी अनन्या रामचंद्र बोलले,
मनोज शेठ लोखंडे यांच्या हस्ते सत्कार होत आहेत. नंतर 212 आणि अभिरूप 190 गुण. तीन विद्यार्थी सिद्धी प्रियतम गावडे आणि लोखंडे साहेब आपल्या थांबा 4-5 सत्कार होत आहेत. सिद्धी गावडे नंतर 212 अभिरूप 178 गुण. तीन विद्यार्थी सुप्रिया मंगेश बारवकर मंथन 210 अभिरूप 164 गुण. या पुढील विद्यार्थी वेदिका विलास कोलकर मंथन 204 अभिरूप 186 गुण. पुढील विद्यार्थी विहान संतोष कोकरकर, स्वरा सचिन कोकरकर, स्वरा संदीप थोरात, स्वरा समीर डेरके, निर्मित किरण कोकरकर. मान्य ज्योतिताई कोकरकर सदस्य शाळा व्यवस्थापन समिती, आपणास विनंती आपण या ठिकाणी सत्कार करावे. नाही ज्योतिताई नाही आहेत, हरकत नाही. मान्य श्री पुरी साहेब आपणास विनंती आहे की आपण हे सत्कार करावे. स्वरा सचिन विहान संतोष कोकरकर मंथन 204 अभिरूप 182 गुण. यानंतर पुढील विद्यार्थीने स्वरा सचिन कोकरकर, स्वरा 200 आणि 184, स्वरा संदीप थोरात मंथन 190 आणि अभिरूप 160 गुण. यानंतर 200 गुणांच्या वर आपण सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी दिलेली होती. आपण सर्व विद्यार्थी खाली बसा. यानंतर जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत आणि 200 पर्यंत गुण मिळवलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा मेडल देऊन या ठिकाणी सत्कार होतोय. सर्व विद्यार्थ्यांना एकाच वेळेस आपण या ठिकाणी समोर बोलवतोय. त्याच्यामध्ये प्रथमतः स्वराज संदीप थोरात, निर्मित किरण कोकरकर 186 गुण, अर्णव विशाल शिंदे 182 गुण. सर्व मान्यवरांना विनंती आहे सगळे एकाच वेळेस सगळे चला पुढे पटकन. अर्णव विशाल शिंदे, ऋषी जयराम कोकरकर, आदित्य हरिदास बांगर 172, हर्ष सतीश कोकरकर 158 गुण, शिवतेज हेमंत कोकरकर 158 गुण, वैभव किशोर कोटे 154 गुण, वेदांत विठ्ठल बांगर 134 गुण आणि पियुष तुलसीदास कोकरकर 120 गुण, गौरी शरद आरगडे 136 गुण. या सर्व विद्यार्थ्यांना सर्व पाहुण्यांना मी विनंती करतो की प्रत्येक विद्यार्थ्याला आपण या ठिकाणी मेडल देऊन त्याचा सत्कार करायचा आहे. यानंतर सैनिकी परीक्षेमध्ये आपण एकूण 19 विद्यार्थी बसवलेले होते. सर्वच्या सर्व विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये त्या सर्व 19 विद्यार्थ्यांनी लेखी परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना खाजगी सैनिकी विद्यालयाचे कॉल देखील आलेले आहेत. तर या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार आपण मेडल देऊन करणार आहोत. त्याच्यामध्ये समर्थ राजे विजय बांधकिले या ठिकाणी उभं राहायचे विद्यार्थ्यांनी येऊन सर्व विद्यार्थ्यांनी एकाच वेळेस यायचे. आता संस्कार किरण लायगुडे 261 गुण, सरांनी संतोष राजे करायची. समर्थ राजे समर्थ राजे विजय बांधकिले 264 गुण, संस्कार किरण लायगुडे मेडल त्यांच्याजवळ. संस्कार किरण लायगुडे 261 गुण, स्वराली संतोष राजसे 258 गुण, इक्षिता विकास कोकरकर 249 गुण आणि ऋषिकेश ज्ञानेश्वर सातपुते 248 गुण. चला 5 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी समोर जायचंय. पाहुण्यांच्या समोर आपण सर्व कोणत्याही प्रकारची त्याची काळजी करू नका. जर चुकीने एखाद्याची ट्रॉफी एखाद्याचं मेडल जर दुसऱ्याला गेलं असेल तर आपण ते नंतर बदल करूया त्याच्यामध्ये. यानंतर जे महत्वाचे 5 सत्कार आहेत की आपल्या शाळेची जी काही मान त्यांनी उंचावलेली आहे. नवोदय विद्यालयामध्ये जे प्रवेश पात्र झालेले 5ही विद्यार्थी त्याच्यामध्ये सर्वात प्रथमतः
पियुषा समीर वाघ, पालक आणि विद्यार्थी या दोघांनी समोर यायचंय. या विद्यार्थिनीचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते, या पाचही विद्यार्थ्यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते होईल. चला. अगोदर वैयक्तिक सन्मान करून घ्यायचा आणि त्यानंतर पाचही विद्यार्थी एका लाईन मध्ये उभे राहतील. चला पुढची विद्यार्थिनी. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे स्पंदन आशिष पोखरकर. या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. स्पंदन चल पुढे. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे श्री श्लेष संजय पोपळे. नवोदय विद्यालय 15 विद्यार्थी आहे श्री श्लेष संजय कुमार पोपळे. याही विद्यार्थ्यांचा सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार होत आहे. चला श्री श्लेष चल. त्यानंतर पुढील विद्यार्थी आहे अनिरुद्ध प्रशांत वाघमारे. अनिरुद्ध प्रशांत वाघमारे या विद्यार्थ्याचा नवोदय विद्यालयामध्ये नंबर लागला आहे. त्या विद्यार्थ्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते होत आहे. त्यानंतर पुढील 5 विद्यार्थी आहे ऋषिकेश सातपुते. ऋषिकेशचा सत्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. आणि सर्व 5ही विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकत्र या ठिकाणी उभं राहायचे. तुमचा ग्रुप फोटो या ठिकाणी घेतला जाईल. सर्व 5ही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी उभं राहायचे. आपला सर्वांचा या ठिकाणी ग्रुप फोटो घेतला जात आहे. भारत माता की. आवाज येत नाही. भारत माता की. आणि या 5वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. आचारसंहिता. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर विद्यार्थी मनोगत होईल. विद्यार्थी मनोगतामध्ये 5वी ब आपण बोलणार आहात का कोणी? नाही. चला 5वी पियुषा समीर वाघ ही विद्यार्थिनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहे. कितीही सुखद असले तरी कुठेतरी न संपणारी वाट असते आणि या न संपणाऱ्या वाटेसोबत जन्मणारी नवी पहाट असते. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील मान्यवर तसेच शिक्षक, पालक आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्या समोर भारत आठवणींचा डोंगर, ती म्हणजे आपली शाळा. ज्ञानाची आणि संस्कारांची बरसात करणारी आपली शाळा. आपल्या शाळेतून मिळालेल्या ज्ञानपीठाच्या जोरावर आपण आपल्या आयुष्याची भाकरी भाजलेली आहे. आपण या शाळेमध्ये इयत्ता 1ली ते 5वी पर्यंत काय केले आहे याला उजाळा देण्यासाठी येथे जमलेलो आहोत. म्हणजेच आपल्या शाळेतील इयत्ता 5वीचा निरोप समारंभ आहे. आपण 1लीत असताना आपले वर्ग शिक्षक पालेकर सर, बाजारे सर आणि साबळे मॅडम त्यांनी आपला पाया भक्कम केला. शिक्षक वर्ग शिकवत असताना बरीच मुले रडायची. त्यांनी आपल्यातील बऱ्याच जणांना हाताने धरून लिहायला वाचायला शिकवले. 1लीचे वर्ष संपत असताना शेवटी कोरोनाचे संकट आले आणि त्यांनी न डगमगता आपले ऑनलाईन क्लास सुरू केले. ऑनलाईन 1.5-2 तास चालणारे लेक्चर, पण शाळेत असणाऱ्या आठवणींना कमी वाटत नव्हतं. सरांनी आम्हाला असं वाटूनच दिलं नाही की तुम्ही शाळेत आहात की घरी. वर्गासारखी धमाल मस्ती असायची. त्यानंतर 3री ते 2nd सेमिस्टर चालू असताना शाळा सुरू झाल्या. 1.5-2 वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी भेटणार म्हणून पहिल्याच दिवशी सर्वजण हजर होते. 4थीत असताना सरांनी खूप ऍक्टिव्हिटीज घेतल्या. डान्स, लेझिम, खो खो, लांब उडी, उंच उडी अशा विविध स्पर्धा घेत सरांनी आम्हाला शिक्षण दिले. 5वीचे वर्ष तर पूर्ण बिझी, जादा तास, कारण आम्हाला विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करायची होती. आम्ही विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना सर आम्हाला ओरडले, रागवले, पण लाडाने तिथले जवळही केले. त्यानंतर आम्ही 5वीत असताना आपले मुख्याध्यापक दंडवत सर हे रिटायर्ड झाले. त्यानंतर त्यांचंही
मोलाचे सहकार्य लाभले. त्यानंतर नवीन मुख्याध्यापक मेंगडे मॅडम आणि जास्कर सर यांचेही वेळोवेळी सहकार्य लाभले. मी सर्व शिक्षकांची नावे घेत नाही, परंतु सर्व शिक्षकांनी उत्तम असे विद्यार्थी घडवलेले आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या ओठावर त्या शिक्षकांचे नाव राहणार आणि आपल्याला पोषण आहार देणारे काका काकू तसेच बस व्यवस्थापन काका काकू यांचेही सहकार्य लाभले. मला आजही समाजाच्या 3 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. पहिला म्हणजे शेतकरी, दुसरा म्हणजे सैनिक आणि तिसरा म्हणजे शिक्षक. या शाळेच्या वटवृक्षात रूपांतर झालेल्या आणि संस्कारांच्या बीज रोपणात झालेले रूपांतर ही आठवणींची शाळा आहे. या शाळेनं आपल्याला अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. जादा तास, गॅदरिंग, खेळ, सहल, विनोद, रमती जमती अशा अनेक आठवणी आहेत त्या आपण आपल्या मनात कोरलेल्या असतील. जब भी स्कूल पुकारे तब भी हम सब हाजिर रहेंगे, जब भी स्कूल पुकारे तब भी हम सब हाजिर रहेंगे, दोस्ती की यादों को हमेशा जगाएंगे, दोस्ती की यादों को हमेशा जगाएंगे. या शाळेमध्ये खूप गमती जमती आहेत. त्या कशा बरोबर विसरता येईल? या गमती जमती आपण अत्तराच्या फुटीसारख्या जपून ठेवू आणि या अत्तराचा सुगंध दरवेळेशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मोठे भाग्यवान आहे आम्ही गुरु आपल्या समला भले, मोठे भाग्यवान आम्ही गुरु आपल्या समला भले. सहवासाने आपल्या जीवन आमचे धन्य झाले, जीवन आमचे धन्य झाले. थँक्यू. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवून स्वागत करूया. खूप छान. संपूर्ण 5 वर्षाचा या ठिकाणी तिनं कार्यकाल आपल्या भाषणातून व्यतीत केलेला आहे. यानंतर 5वी ब मधील विद्यार्थी अर्जुन जोशी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझ्या बालमित्र मंडळींनो, आज मी जे काही तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मी अर्जुन रंगीत जोशी इयत्ता 1ली मध्ये जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा मला साबळे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. इयत्ता 3री पासून इयत्ता 5वी पर्यंत मला श्री बाजारे सर यांचे बहुमोलाचे मार्गदर्शन लाभले. आम्हाला सरांनी लावलेली शिस्त, वळण, आमच्यावर केलेले संस्कार आम्ही कायम स्मरणात ठेवू. गुरुवीर ज्ञान नाही, गुरुच्या ज्ञानाला अंत नाही. गुरुने दिले जिथे ज्ञान तेच खरं तीर्थस्थान. मी इयत्ता 5वी मध्ये शिकत असताना मी 5 स्पर्धा परीक्षांना सामोरे गेलो. आमच्या सरांनी आम्हाला आमच्याकडून करून घेतलेले प्रयत्न जरी असतानाही त्यांनी आमच्यासाठी केलेली जीवाची तळमळ आम्ही कायम स्मरणात ठेवू. पुढच्या शैक्षणिक आयुष्यात मी हा दिवस कधीही विसरू शकणार नाही. जाता जाता एवढेच बोलावेसे वाटते की गुरु के दिए ज्ञान से सब कुछ कितना आसान है. विद्यार्थियों के लिए शिक्षक ही भगवान है. सुटत नाही, सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप घेतल्याने नाते तुटत नाही, नुसता निरोप घेतल्याने नाते तुटत नाही. सर्वांना माझा नमस्कार. सर्वजण आहे ते निरोप समारंभानिमित्त जमलेला आहोत. मला माहित आहे की आज येथे सर्वजण खूप भावूक झालेले आहात. कुंभाराप्रमाणे मातीला आकार देऊन मडके घडवतो त्याचप्रमाणे या शिक्षकांनी आम्हाला घडवलेले आहे. आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख असा आकार दिला. वेळप्रसंगी आमचा चिवचिव काही सहन केला. चुकल्यावर फटके देऊन आम्हाला शिस्तही लावली. ही शाळा आमची शाळा एक ज्ञानाचे मंदिर आहे. त्या शाळेत आम्ही खूप काही शिकलो. धन्यवाद. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळले
कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस रडतच आले. आठवतो तो पहिला दिवस रडतच आले. आठवेल हाही दिवस रडतच चालले. आठवेल हाही दिवस रडतच चालले. शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला. शाळा म्हणजे काय असतं आज कळतंय मला. इथून दूर जाताना सगळं आठवते मला. इथून दूर जाताना सगळं आठवते मला. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक व निरोप समारंभाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणी, आजच्या या प्रसंगी मी माझे शिक्षक पालेकर सर व बाजारे सर म्हणजेच माझे साक्षात परमेश्वर यांचा आशीर्वाद घेऊन मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. सर, तुम्ही नेहमी मला म्हणता येथून बाहेर गेल्यावर तू माझ्याशी बोलशील का, की खाली मान घालून पुढे निघून जाशील. पण सर, जरी मी तुमच्यासमोर बोलत नसते तरी तुमच्या विषयाचा आदर, तुमची भावना आमच्या मनात आहे. म्हणूनच मी सर्वप्रथम बोलले. कसं बोलू, काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. कसे दिवस निघून गेले कळलेच नाही मला. ज्याप्रमाणे एखादे झाड कितीही उंच गेले तरी त्याचे मूळ हे जमिनीतच राहतात, तसं आम्ही कितीही मोठे झालो तरी आमच्या आठवणी या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतच राहणार आहे. त्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतच राहणार आहे. अगदी आमच्यातील काही मुले मोठी झाल्यावर डॉक्टर होती, इंजिनियर होती, काही देशाचा राज्यकारभार चालवते, काही देशाचे नेते होते, कलावंत होते, काही शास्त्रज्ञ होती. पण जेव्हा आमच्यावर मुलाखतीची वेळ तेव्हा पिंपळगाव शाळेचे नाव व आमच्या वर्ग शिक्षकांचे नाव अभिमानाने सांगू. शेवटी या 5वीच्या वर्षातील हा शेवटचा दिवस. आज अगदी मन हळवं झाल्यासारखं वाटते. निरोपाच्या वेळी असं होतच असतं. शेवटी जाता एवढंच म्हणे, नाजूकच्या पाकळ्या सुद्धा असतातच. नाजूकच्या पाकळ्या सुद्धा असतातच. रंगीत कळ्या रोजच उमलतात. रंगीत कळ्या या रोजच उमलतात. नजरेत असणारे तर सर्वच असतात. नजरेत असणारे तर सर्वच असतात. पण हृदयात राहणारे तुमच्यासारखे शिक्षक फारच कमी असतात. फारच कमी असतात. धन्यवाद. खूप छान. जोरात टाळ्या वाजवून आपण इथं स्वागत करूया. यानंतर कोणत्या विद्यार्थ्यांना बोलायचं आहे का? वेळ झालेला आहे. बरं, ठीक आहे. यानंतर शाळेतील जे काही शिक्षक वृंद आहेत या शिक्षक वृंदांचा सत्कार दोन्ही वर्गाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येतोय. त्यामध्ये सर्वात प्रथमतः शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय मेघडे मॅडम यांचा सत्कार पी विशासन विभाग या विद्यार्थ्यांना मी विनंती करतो की आपण शाळेच्या मुख्याध्यापिका मेघडे मॅडम यांचा डायरी, पेन, त्याचबरोबर गुलाब पुष्प आणि शाल देऊन या ठिकाणी सत्कार करायचा आहे. यानंतर अगदी 15 मिनिटाचा कार्यक्रम राहिला फक्त. त्यानंतर पुढील शिक्षक आहेत सन्माननीय मच्छिंद्र चासकर सर यांचा सत्कार स्पंदन कोकरकर याला मी विनंती करतो या ठिकाणी शाल, गुलाब पुष्प व डायरी पेन देऊन या ठिकाणी सत्कार करायचे सरांचा. चल स्पंदन पटकन. पुढील शिक्षक आहेत सन्माननीय सुधीर चिखले सर यांचा सत्कार करण्यासाठी मी श्रीश्लेष पोकळे या विद्यार्थ्याला विनंती करतो की समोर यायचंय आणि चिखले सर यांचा डायरी, गुलाब पुष्प व शाल देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर पुढील शिक्षक आहेत सन्माननीय शशिकांत थोरात सर, अनिरुद्ध वाघमारे याला मी विनंती करतो की आपण थोरात सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर पुढील सन्माननीय शिक्षक सुनील वाघ सर आपण या ठिकाणी यायचंय. ऋषिकेश सातपुते या विद्यार्थ्याला विनंती आहे की आपण सरांचा सत्कार करायचा आहे. यानंतर सन्माननीय वाघ सर, ऋषिकेश चल पुढं. यानंतर मोनिका थोरात मॅडम आपण या ठिकाणी समोर यायचंय. स्वराली राक्षे या विद्यार्थ्यांना मी समोर येण्याची विनंती करतो आणि थोरात मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर सन्माननीय अनिता कोकरकर मॅडम यांना विनंती करतो की आपण समोर यायचंय. समर्थ राजे वानखेडे त्याला विनंती करतो की आपण मॅडमचा सत्कार करायचा आहे.
यानंतर वैशाली इंदोरे मॅडम आपणास विनंती की आपण समोर यायचे. दीक्षिता पोखरकर, चला रोहिणी लोणे मॅडम, अनिता पोखरकर मॅडम. पुढील सरकार इंदोरे मॅडम, दीक्षिता पोखरकर हिनं सन्माननीय इंदोरे मॅडम यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर लोणकर मॅडम आपणास विनंती आपण या ठिकाणी समोर यायचंय. आरुष जैन या विद्यार्थ्याला विनंती की आपण मॅडमचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर रोहिणी लोटे मॅडम आणि संस्कार लायपुडे. यानंतर सन्माननीय लोटे मॅडम यांचा सत्कार संस्कार लायब्ररी करतोय. यानंतर आपल्या शाळेतील संगणक शिक्षिका आवटे मॅडम यांनी समोर यायचंय. आराध्य पलवळ. आवटे मॅडम यांचा सत्कार आराध्य पलवळ करते. त्यानंतर अगदी एक दोन फक्त पालक मनोगत होतील. बेबीताई कोकणकर आहेत का? त्यानंतर अगदी एक ते दोनच पालक मनोगत अगदी थोडक्यात घेऊया. सर्वात प्रथमतः लायब्ररी मॅडमांना मी विनंती करतो. अगदी थोडक्यात आपण मनोगत या ठिकाणी लायब्ररी मॅडम व्यक्त करतो. एक पालक म्हणून या ठिकाणी अतिशय सुंदर असा कार्यक्रम शाळेने ऑर्गनाईज केला. म्हणजे आमच्याही आयुष्यातील हा अतिशय सुंदर कार्यक्रम, म्हणजे जसा मुलांसाठी तो अविस्मरणीय असणार आहे तसाच पालक आई वडील म्हणून आमच्यासाठी तो अविस्मरणीय असणार आहे. आणि निश्चितच अक्षरशः अंगावर काटे आणणारा असा फार मनाला भावणारा असा कार्यक्रम साजरा केला. त्याबद्दल आम्हा सर्व पालकांच्या वतीने शाळेला सर्व शिक्षकांना खूप खूप धन्यवाद. आणि मुलांसोबत आम्हालाही असा छान अनुभव दिल्याबद्दल खरंच आम्ही त्यांचे ऋणी आहोत. पूर्ण आता माझा मुलगा या ठिकाणी सप्टेंबर 22 मध्ये आला आणि सप्टेंबर 22 नंतर म्हणजे 1.5-2 वर्षामध्ये अतिशय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. आणि म्हणजे आम्ही जरी दोघे शिक्षक असलो तरी आमचं काही तो ऐकत नव्हता. काय असेल ते त्याचे शिक्षक म्हणजे पालेकर सरांनीच असं सांगितलं आणि आम्ही तसंच करणार. म्हणजे शिक्षकांविषयी खूप निष्ठा खरं तर याचं सर्व श्रेय शिक्षकांना आहे. आणि म्हणजे जे अनुभव आधीच्या शाळेमध्ये त्यांना होते तर या शाळेमध्ये आल्यानंतर निश्चितच खूप चांगला बदल त्याच्यामध्ये झाला. आणि व्यक्तिमत्व विकास म्हणूयात आपण, स्पर्धा त्याला खूप चांगली मिळाली या ठिकाणी. आणि निश्चितच विकोप स्पर्धा होती त्यामुळं त्याच्यामध्ये सुधारणा चांगली घडून आली. इतरही मुलांना असेच जर चांगली स्पर्धा असेल तर निश्चितच मुलांमध्ये गुणवत्तेचा विकास होतो. सर्व शिक्षकांचे पालेकर सर, माजारे सर, आम्हा सर्व पालकांच्या वतीने त्यांना सुद्धा खूप सारे धन्यवाद. आणि आता एक शिक्षक म्हणून या ठिकाणी बोलणार आहे, सर्व पालकांना आवाहन करणार आहे की आपल्या पाल्याला आपल्या पाल्याला श्रीराम विद्यालय पिंपळगाव खडकी या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घ्यावं असं मी आवाहन करेन. परिसरातील तुम्ही जर खाजगी शाळा बघितल्या तर निश्चित रयत शिक्षण संस्थेचा दर्जा हा अतिशय चांगला आहे.
म्हणजे मी मार्केटिंग करण्यासाठी या ठिकाणी उभी नाहीये. माझं स्वतःचं शिक्षण विद्या विकास मंदिर अवसर या ठिकाणी झालेलं आहे 5वी ते 12वी. आणि आता मी रयत शिक्षण संस्थेमध्ये नोकरी करताना निश्चितच मला गुणवत्तेमधला फरक दिसतो. राबवण्यात येणारे त्याच्यामध्ये तुलना करते. आणि मार्केटिंग करण्यामध्ये आमचा काही तसा स्वार्थ नाहीये, पण मुलांना चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं हा माझा देखील प्रामाणिक हेतू आहे. माझ्याही मुलाला मी माझ्या शाळेमध्ये 6वीला ऍडमिशन घेणार आहे. आणि तुम्ही सुद्धा इतर शाळेचा ऑप्शन निवडण्याऐवजी तर निश्चितच श्रम विद्यालय पिंपळगाव फडकी या ठिकाणी त्याला ऍडमिशन घ्या. यासाठी मी म्हणेन की रयत शिक्षण संस्थेमध्ये इयत्ता 6वीपासून 9वीपर्यंत विविध उपक्रम राबवले जातात. 6वीमध्ये आपण स्पर्धा परीक्षा नाही म्हणून मंथन परीक्षेसाठी मुलांना बसवतो. 7वीमध्ये RTS ची परीक्षा आहे, रयत टॅलेंट सर्च म्हणून. पूर्ण रयत शिक्षण संस्थेमधून या परीक्षेसाठी मुलं बसतात आणि त्याचीही तयारी आपण विद्यालयामध्ये करून घेतो. 8वीला शिष्यवृत्ती आणि स्कॉलरशिप या स्पर्धा परीक्षेचीही तयारी अतिशय चांगल्या रीतीने करून घेतली जाते. पाठीमागील 2 वर्षामध्ये आपल्या विद्यालयाचा निकाल अतिशय चांगला आहे. 9वीला आल्यानंतर मुलांना रयत ऑलिम्पियाड ही परीक्षा आहे. रयत ऑलिम्पियाड ही सुद्धा एक चांगली स्पर्धा परीक्षा आहे. 9वीची मुलं या परीक्षेला बसल्यानंतर जर मुलांना शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश मिळालं तर पुढे जाऊन मुलांना रिसर्च पेपर प्रेझेंट कसा करायचा याचं प्रशिक्षण सातारा या ठिकाणी मुलांना दिलं जातं. संशोधनामध्ये मुलांनी कसं करिअर करायचं किंवा संशोधन कसं करायचं यासंबंधी प्रशिक्षण दिलं जातं. आणि खरोखर मुलांचा फक्त अभ्यास हा दृष्टिकोन न ठेवता मुलांचा व्यक्तिमत्व विकास सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी संस्था प्रयत्न. विद्यार्थी बैठे बैठे सावधान. 5 मिनिटं थांबायचे आता. संस्थेचा महत्वाचा प्रकल्प म्हणजे रयत गुरुकुल प्रकल्प की जिथे सकाळी 9 ते 10:30 या वेळेत जादा तास घेतले जातात. आणि रयत गुरुकुल प्रकल्पाअंतर्गत इतरही विविध उपक्रम शाळा बाह्य उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात. आणि 9 ते 10:30 या वेळेत मुलांचा जादा तास 10वीच्या विद्यार्थ्यांचे जादा तास घेतले जातात. 7वी 8वी 9वीचे ज्या इयत्ता स्पर्धा परीक्षा सांगितल्या त्याची तयारी करून घेतली जाते. लेखन वाचन जादा या ठिकाणी या वेळेत घेतले जातं. अजून एक महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की 10वीची जी परीक्षा आहे 10वीच्या परीक्षेच्या 4 सराव म्हणजे तुम्ही खासगी शाळांमध्ये चौकशी केली तर 1 सराव परीक्षा फक्त 10वीची शेवटी होते. पण आपल्या शाळेमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये 4 सराव परीक्षा होतात, 2 सत्र परीक्षा होतात इयत्ता 10वीसाठी. तर ही खरं तर खूप वेगळी गोष्ट आहे खासगी संस्थेव्यतिरिक्त. अजून एक आपल्या संस्थेच्या प्रश्नपत्रिका ह्या अतिशय गुणवत्तापूर्ण असतात. प्रश्नपत्रिका या सातारा या ठिकाणी तयार झाल्यानंतर पूर्ण महाराष्ट्रात डिस्ट्रीब्यूट होतात. त्याच्यामुळे शाळेमध्ये प्रश्नपत्रिका तयार होते आम्हालाही माहिती असतं कशा प्रकारचे प्रश्न असतील किंवा काय. त्यामुळे 100% तयारी आम्ही मुलांची करून घेतो. परंतु खासगी शाळा जर असतील तर त्या स्वतः प्रश्नपत्रिका काढतात आणि मग शिक्षक पण बऱ्यापैकी पेपरमध्ये मुलांना प्रश्नांची तयारी करा किंवा असं काही आहे. त्याच्यामुळे निश्चितच मुलांचा सर्वांगीण विकास हा रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाद्वारे होतो. आणि मी या ठिकाणी हे सांगण्यासाठी उभी आहे की तुम्ही निश्चितच 6वीसाठी मुलांचा विचार आपल्या विद्यालयाचा करावा. आणि मनसरमधून विद्यार्थ्यांना येण्यासाठी बसची सुद्धा सुविधा आहे. फीमध्ये सुद्धा शाळा काही कन्सेशन देऊन मुलांना बसच्या फीमध्ये सुद्धा कन्सेशन देणार आहे. ही शाळा होणार आहे राहिली. सो तुम्ही निश्चितच विचार करा तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील 7वी 8वी 9वी 10वीसाठी सुद्धा मुलं जर इच्छुक असतील तर आपल्या शाळेचा पर्याय सुचवायला काही हरकत नाही. मला या ठिकाणी संयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. विद्यार्थी भारत माता की फक्त 5 मिनिट सगळ्यांनी शांत राहा. असा जो हा कार्यक्रम संपन्न होत असताना या वर्गांना इयत्ता 1ली पासून तर आजपर्यंत शिकवणारे जे मार्गदर्शक शिक्षक आहेत त्यांचाही सन्मान होणं उचित आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की सन्माननीय पालेकर सरांचा या ठिकाणी पालकांच्या वतीनं एक महिला पालक आणि एक पुरुष पालक आपणच कुणीतरी पुढे आणि मान्यवर आहेत आम्हाला सर्वांच्या हस्ते या ठिकाणी पालेकर सरांचा सन्मान होतोय. मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सरांचा सन्मान करावा. एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी पण या. 5वी एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थी कुणीतरी पटकन या.
एक मुलगा एक मुलगी पटकन चला. हा सन्मान कर्तृत्वाचा, हा सन्मान दातृत्वाचा, हा सन्मान आहे अविरत कष्टाचा, हा सन्मान आहे विद्यार्थ्यांना सक्षमपणे तयार करण्याचा, हा सन्मान आहे सर्व पालकांचा, हा सन्मान आहे त्या गुरुवर्यांचा ज्यांनी अतिशय अजोड कष्ट घेत स्वतःला सिद्ध करून दाखवले. असे आदरणीय सचिन पालेकर सर यांचा सन्मान होता. कायमच्या कर्जाचं स्वागत करूया. ज्ञानीला जगी माना गुणवंतांचा सन्मान आणि त्यानंतर काही पण हॅलो आणि त्यानंतर सन्मानित सन्मानित करतोय आदरणीय बाजारे सर आणि यांनाही सन्मानित करण्यासाठी 1-2 पालक 2 विद्यार्थी आणि सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय बाजारे सरांचा सन्मान करूया. अतिशय अविरतपणे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलणारे बाजारे सर, तुम्ही तुमच्या वैयक्तिक आरोग्याची तमन्ना बाळगता सदैव मुलांसाठी स्वतःला झोकून दिलं. हे कौतुक खरं तर त्या सर्व पालकांच्या वतीने तुमचं आहे. हा सन्मान आहे. टाळ्यांच्या गजराचं स्वागत करा अशा एका हरवणारे शिक्षकाचं आदरणीय बाजारे सर, आम्हाला तुमचा सार्थ अभिमान. दोन्ही संबंधित शिक्षकांचा सन्मान करत आहोत. अनेक संकट आले, कोरोनाची संकट आली आणि अशाही संकटामध्ये सुद्धा स्वतःला सिद्ध करून दाखवणारे हे 2 शिक्षक जे जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेला लाभलेले आहेत. पिंपळगाव खडकी तुमचं कधीही उपकार विसरणार नाही आणि तुमच्यावर आणखी जबाबदारी वाढलेली आहे. असंच तुम्ही अविरत काम करत राहा ही अपेक्षा. आणि ही जे पालक वर्ग होते ना 5वीचे, हे एकदम आयडॉल पालक होते. असे पालक मिळणे आता पुढे आम्हाला शक्य नाही. आमच्यावर जबाबदारी वाढवलेली सर्व पालकांचं मनापासून धन्यवाद. आपल्या शाळेसाठी कैलासवासी जयवंत नामदेव तांबे यांच्या वतीनं श्रीमती मंदा जयवंत तांबे 2 फॅन या ठिकाणी दिलेले आहेत. ते जर उपस्थित असतील तर त्यांना माझी विनंती आहे, नाही आहेत का? त्यांच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांनी मॅडम, मुख्याध्यापक मॅडम ह्या 2 फॅनचा स्वीकार करावा. त्याचबरोबर या ठिकाणी इयत्ता 5वी अ ब दोन्ही वर्गांच्या वतीनं सुद्धा शाळेसाठी 2 फॅन दिलेले आहेत. फॅन असल्यानंतर काय होतं आणि नसल्यानंतर काय होतं याची जाणीव इथंच नसल्यानंतर होते. म्हणून या ठिकाणी या विद्यार्थ्यांच्या वतीनं 5वीच्या वर्गाच्या वतीनं 2 फॅन दिलेले आहेत. मी दोन्ही वर्ग शिक्षकांना विनंती करतो, विद्यार्थ्यांना विनंती करतो की आपल्या हस्ते या ठिकाणी या फॅनचं प्रदान करावं. कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे. शाळेची वेळ सुद्धा संपलेली आहे. मी आपल्या चांडोली केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय सांगळे सरांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्या. भारत माता की. या विद्यार्थी गुणगौरव समारंभासाठी जवाहर नवोदय परीक्षा घवघवीत यश संपादन केल्याबद्दल, त्याचप्रमाणे सैनिक स्कूल परीक्षा आणि मंथन परीक्षा आणि अभिरूप परीक्षा या विविध परीक्षांमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन केलं त्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे वर्ग शिक्षक माननीय पालेकर सर, माननीय बाजारे सर या शाळेचे मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे या सत्कार समारंभासाठी आणि गुणगौरव समारंभासाठी या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले पंचायत समितीचे मंचरपीठचे माननीय विस्तार अधिकारी, आमचे मार्गदर्शक माननीय पुरी साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या गावचे माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य आणि या गावचे माननीय माताजी शेठ पोकरकर,
त्याचप्रमाणे आदर्श पिंपळगाव शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय अभिजित पोखरकर, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सदस्य, या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित असलेले पालक बंधू आणि भगिनी आणि ज्यांचा आपण खास करून या ठिकाणी सत्कार केलेला आहे ते सर्व विद्यार्थी. इकडच्या मुलांना आवाज येतो का? थोरात सर, या इकडच्या मुलांनी जोरात टाळ्या वाजवल्यात. यांचा सुद्धा कार्यक्रम 5वी झाल्यानंतर यांच्यापेक्षा चांगला घ्या एवढाच त्यांच्या टाळ्याचा हेतू आहे. ते आपण सर्वांनी त्यांची नोंद घ्या. यांच्यापेक्षा तुमचा कार्यक्रम जोरात करायचा. चांगला अभ्यास करणार ना? म्हणजे या ठिकाणी आपण जसं आता त्या एका मुलीने सांगितलं की आपण पहिलीच दाखल होताना जड पावलानेच त्या ठिकाणी शाळेमध्ये प्रवेश करतो, कारण शाळा ही आपल्यासाठी नवीन असते. या ठिकाणी आल्यानंतर 5 वर्ष झालं. पालेकर सर आणि बाजारे सर यांनी तुम्हाला छानपैकी मार्गदर्शन केलं आणि 5 वर्षानंतर 5वी पास होऊन आपण या ठिकाणाहून आता 6वी साठी दुसऱ्या शाळेमध्ये जाणार आहोत. त्यातले काही जण आपले 5 ज्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे ते विद्यार्थी त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी आनंद आणि दुःख असा संमिश्र कार्यक्रम की जो मुलांना आपण बौद्धिक विकासासोबत शारीरिक विकासासोबत भावनिक विकास सुद्धा शिकवतो, तो अशाच कार्यक्रमामधून त्यांचा भावनिक विकास होत असतो. आपण पहिलीपासून 5वी पर्यंत वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, केंद्राच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, पीठ स्तरावरती भाग घेतला, तालुका स्तरावरती गेल्या वर्षी आपण जिल्ह्याला सुद्धा काही स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळवलेले आहेत. विशेष करून या विद्यार्थ्यांनी सांगितलं की संवाद जरी संपला तरी संबंध संपत नाही. या दोन्ही वर्ग शिक्षकांनी या मुलांना 5 वर्ष चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. हे विद्यार्थी निश्चित आपल्या आयुष्यामध्ये मोठे नागरिक झाल्यानंतर, चांगल्या शासकीय सेवेत आल्यानंतर, चांगले अधिकारी झाल्यानंतर ते निश्चित त्यांच्या संपूर्ण शालेय जीवनामध्ये जेवढ्या शिक्षकांनी मार्गदर्शन केलं त्या पहिल्यांदा तुमच्या दोघांचं नाव निश्चित घेतील. कारण कोणत्याही इथं जेवढे उपस्थित पालक आहेत या सर्वांना आपल्या आपल्या शिक्षकांची सर्वांची नावं आठवत नाहीत, पण जे 4थी पर्यंत शिकवायला गुरुजी होते, जे 5वी पर्यंत शिकवायला गुरुजी आणि मॅडम होत्या, त्यांचंच नाव मुलांच्या कायमचं लक्षात राहतं. कारण ते वय हे संस्कारक्षम वय असतं. या वयामध्ये आपण दिलेले संस्कार, या वयामध्ये त्यांच्यावरती केलेले आपण उपदेश हे निश्चित त्यांना भावी जीवनामध्ये उपयोगी ठरतील आणि आपण ते मोठे अधिकारी होणारच आहेत. ते मोठे अधिकारी व्हावेत म्हणून ते ज्या टायमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमच्यासारखे बसतील आणि त्यांच्या हस्ते सत्कार घेण्याची वेळ येईल, त्याचा सराव म्हणून आपण त्या मुलांच्या हस्ते आपण सर्व शिक्षकांचे सत्कार केले. ही सुद्धा आपण त्यांची आताच तयारी करून घेतली. मी पुन्हा एकदा या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक स्टाफ, विशेष करून पालेकर सर आणि उपचारादरम्यान की ज्यांनी डॉक्टर ह्यांच्या तब्येतीची काळजी घेतात आणि हे ह्यांच्या वर्गाची काळजी घेतात, असे बाजारे सर की ज्यांनी औषधाच्या दरम्यान सुद्धा आपल्या वर्गाचा निकाल, आपल्या वर्गाचा अभ्यासक्रम किती मागे राहिला असेल याची कायम काळजी घेतली आणि तेवढ्याच त्यांच्या गैरहजेरीमध्ये सुद्धा दोन्ही वर्गाची उत्तम तयारी करून घेणारे पालेकर सर, या दोघांचंही मी पुन्हा एकदा आपल्या सर्व मान्यवरांच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो आणि इथं उपस्थित असलेले सर्व 5वीचे विद्यार्थी यांना पुढच्या शाळेमध्ये जाण्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. असंच आपण या शाळेमध्ये जसं वातावरण ठेवलं, आनंदी वातावरण या ठिकाणी ठेवलं, तसंच आपण पुढच्या शाळेमध्ये जाऊन आनंदी वातावरण ठेवावं. या ठिकाणी आता रयत हायस्कूलच्या मॅडमही होत्या, त्यांनी त्यांच्या हायस्कूलची सर्व वैशिष्ट्य सांगितले आणि त्यांनी छानपैकी आपल्या हायस्कूलचं या ठिकाणी प्रवेश का घ्यावा आपल्या सर्वांना सांगितलेलं आहे. या ठिकाणी सर्व सुज्ञ पालक आहेत. आपण
आपण चांगल्या ठिकाणी जसं 5वी पर्यंत आपण लक्ष दिलं तसंच या मुलांवरती 10वी 12वी होईपर्यंत लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे। एकदा विद्यार्थी 12वी पास आउट झाल्यानंतर त्याला अभ्यास कर किंवा हे करू नको, हे वाईट आहे, हे चांगलं आहे, हे फक्त 12वी पर्यंत सांगावं लागतं आणि त्यातल्या त्या जास्तीत जास्त 9वी ते 12वी हा जो कालावधी आहे तो आपण त्याच्यावरती आता जसं लक्ष दिलं तसंच आणखी पुढच्या कालावधीमध्ये येत्या 6-7 वर्षामध्ये लक्ष द्या। निश्चित मुलं आपली चांगले अधिकारी घडतील, चांगली ते आपली कुटुंबाची सेवा करतील, देशाची सेवा करतील। मी एवढं बोलून आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। खऱ्या अर्थानं या शाळेवर विद्यार्थ्यांवर आम्हा शिक्षकांवर आपण नेहमीच कौतुकाची थापटा करत असता। या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ऐका, आपल्यासाठी सूचना आहे, सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या ट्रेनिंग असल्यामुळं शाळेला सुट्टी असेल। सर्व विद्यार्थी ऐकताय का पहा। त्यानंतर पालकांना एक सूचना आहे की आपल्याकडे इयत्ता पहिलीचे ऍडमिशन जवळजवळ पूर्ण झालेले आहेत आणि कृपया विनंती आहे 2री ते 5वी पर्यंत ऍडमिशन कोणतंही आपण आपल्या पातळीवर इथपर्यंत घेऊन येऊ नका। ते ऍडमिशन तिकडच्या तिकडच पाठवा। आपल्याकडे ऍडमिशन साठी जागा नाही ही आपल्या सर्वांना एक शालेय व्यवस्थापन समिती शाळेच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं नम्र विनंती आहे। आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीनं आपल्या मंचर पीठचे विस्ताराधिकारी सन्माननीय पुरी सर हे या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांना आणि आम्हाला मार्गदर्शन करतील आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा द्याव्यात ही विनंती। अध्यक्ष सुद्धा शेवटी बोलतील नंतर। तर आज या ठिकाणी आदर्श प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे माळुंगे या ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्यापासून पितृपूजन कार्यक्रम संपन्न झाला। त्यानंतर विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झालेला आहे। 1-2 मिनिट हात वर विद्यार्थी सगळे, तुमची मानसिकता संपलेली आहे, मी सुद्धा जास्त वेळ घेणार नाही। हात खाली, 5 मिनिटं शांत राहायचे नाही तर मी 1 तासभर थांबणार नाही। तर अतिशय छान कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी या शाळेच्या मुख्याध्यापिका मेंगरे मॅडम आणि सर्व सहकारी शिक्षक यांनी केलेला आहे आणि अगदी सकाळपासून आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते आणि अतिशय स्तुत्य उपक्रम पितृपूजन अतिशय विधीपूर्वक या ठिकाणी संपन्न झाला आणि सर्व पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी अगदी सकाळपासून आपला अमूल्य वेळ या कार्यक्रमासाठी दिलेला आहे। तुम्हाला या ठिकाणी पंचायत समिती आंबेगाव शिक्षण विभागाच्या वतीने मनापासून धन्यवाद। जे विद्यार्थी ही शाळा सोडून जाणार आहेत ते पुढे पिंपळगावला जातील, मंचरला जातील किंवा ज्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्या या शाळेचा नावलौकिक आणखी वाढवतील, त्याचप्रमाणे आपल्या आई वडिलांचं नाव उज्ज्वल करतील अशी आशा व्यक्त करतो। आणि आजचे जे मार्गदर्शक शिक्षक होते पालेकर सर आणि बाजारे सर आणि या सर्व शाळेचे सहकारी शिक्षक यांना या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो। आणि पंचायत समिती आंबेगाव शिक्षण विभागाचा प्रभारी गट शिक्षणाधिकारी या नात्याने परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झालेला आहे, मी फार काही वेळ घेणार नाही, खूप ताटकळलेले शाळेची वेळ सुद्धा केव्हा संपून गेलेली आहे। तर अतिशय स्पीड मध्ये मी या ठिकाणी आभार प्रदर्शन व्यक्त करतोय, मला समजून घ्या। तर आजचा वर्गाचा असा हा जो कार्यक्रम भव्य दिव्य ट्रॉफ्या यांच्या सौजन्याने पार पडले, ते ट्रॉफीचे सौजन्य मान्य अनिल सेठ बानकेले, युवा उद्योजक आर्यलक्ष्मी एंटरप्राइजेस चाकण आणि ज्यांच्या सहकार्यातून हे आपल्याला दातृत्व लाभलं त्या ज्योतिताई पोकरकर, ठकसेन आरगडे यांचंही सहकार्य, अरुण सेठ पांगर, संतोष सेठ पोकरकर ज्यांच्या सहकार्यातून आजचा आपल्याला अन्नप्रसाद भोजनाचा लाभ झाला।
या सर्व मान्यवरांचं शाळेच्या वतीनं हार्दिक आभार. आणि आता खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आता तुम्हालाही सगळ्यांना माझ्या भावना पोहोचल्या असतील, कारण तुम्ही ताटकलेले आहात, कंटाळलेले आहात, घरी जायचंय, सकाळी 8 वाजल्याच्या आधीपासून तुम्ही या ठिकाणी आलाय. तर असं या संपूर्ण पहिली ते 5वीच्या कार्यक्रमामध्ये सर्वच पालकांनी अगदी तोड नव्हे धनानं सुद्धा आपल्या परिणामाला सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष हेमंत शेटकोकरकर, उपाध्यक्ष सचिन शेटमांगर, संतोष शेटकोकरकर, विकास शेटकोकरकर, मान्य मनोज शेठ लोखंडे, ज्योतिताई कोकरकर यांच्यासोबत त्यांचे सर्व सहकारी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ, माता पालक संघ यांचं आम्हाला वेळोवेळी नेहमीच मार्गदर्शन आणि सगळ्या बाबतीत सहकार्य लाभलो. त्याचबरोबर आपल्या गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व कमिटी यांचंही बहुमोल मार्गदर्शन लाभलं. यानंतर गावातील विविध संस्थांचे अधिकारी, पदाधिकारी यांचंही बहुमोल असं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. माननीय मनोज शेठ लोखंडे यांच्या सहकार्यातून आतापर्यंत मंथनच्या परीक्षेच्या ट्रॉफ्या मिळत होत्या. त्यांच्याही वतीनं त्यांचंही खूप खूप शाळेच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन. याचबरोबर पालक संजय कुमार कोकळे सर, ज्योतिताई कोकरकर, संजय कुमार कोकळे, ज्योतिताई कोकरकर, प्रियांका विजय वानखेडे, हेमंत माधव कुलकर्णी, मान्य श्री किरण लायगुडे सर, सौ विजया लायगुडे मॅडम, संदीप थोरात, सतीश खोजे, प्रदीप शेटे, समीर हिंगे, अनेक पालकांची नावं या ठिकाणी येता येईल, ज्यांनी आम्हाला वेळोवेळी वस्तुरूपानं किंवा अन्य मदतीचं हे केलं. लायगुडे मॅडम सरांनी आम्हाला खूप असं पुस्तकी ज्ञानासोबत इतरही मार्गदर्शन केलं. सगळ्यांचं वस्तुरूपाने मार्गदर्शन केलं, मदत केली, पैशाच्या रूपाने मदत केली, सर्वांचं सहकार्य. आणि या संपूर्ण 5 वर्षामध्ये आपण सर्वजण आमच्या बरोबरीनं राहिलात. खूप गोष्टीमध्ये आपण आम्हाला साथ दिली. सर्वांनी मिळून आपण चांगलं असं नियोजन केलं. माझे सहकारी सन्मान्य श्री पालेकर सर, आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मुख्याध्यापक, आधीचे मुख्याध्यापक दंडवते सर, मेंढरे मॅडम, सासवड सर, थोरात मॅडम, चिखले सर, वाघ सर, इंदोरे मॅडम, लोंढे मॅडम, काकडे मॅडम, आवटे मॅडम, कोकरकर मॅडम, निमोणकर मॅडम, यासोबत आम्हाला मदत करणारे आमच्या पालक जैन मॅडम, आमच्या आधीच्या सहकारी भगिनी साबळे मॅडम, अंगणवाडीतून सुद्धा ते विद्यार्थी चांगले करून कुठे पाठवतात त्या आमच्या सहकारी अंगणवाडी सेविका ज्योतिताई कोकरकर, त्यांचे सहकारी रेश्मा इंदोरे मॅडम, आम्हाला मदत करणारे अन्नदानाचं काम करणाऱ्या काका वाघ काका, मावशी धोंडेकर काका, काकू मावशी, बस व्यवस्थापन कमिटी मान्य रमेश शेठ असतील, अंकुश शेठ असतील आणि त्यांचे सगळेच बस केअरटेकर, सर्व ड्रायव्हर, खूप जणांची नावं घेता येतील. पण असं या ठिकाणी मी सांगतोय सर्व पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम अतिशय साजरा झाला, सर्वांचं. आणि ज्यांनी अतिशय उत्कृष्ट नियोजन करून या कार्यक्रमाचं फोटो व्हिडिओ शूटिंग काढलं ते वैभव सेठ आणि गावडे साहेब यांचंही पुन्हा एकदा 5वीच्याच वर्गाच्या वतीनं नव्हे तर संपूर्ण शाळेच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीनं कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा सूचना आहे, सोमवारी इलेक्शनचं ट्रेनिंग असल्या कारणानं आणि पहिल्यांदा लहान मुलं जातील, 4थी 5वी इथं थांबा. यानंतर 5वीचे विद्यार्थी ग्रुप फोटो घेण्यासाठी खाली थांबायचे. चला ही वेळ गरजी.